हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 47. अनुबंधनात्मक रचना भाग 3. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदानहे. कोणी सेवाभावी संस्थांतर्फे मदत मागायला आले तर अशांना घरात घेतले जाते, परंतु पूर्ण चौकशी करून खात्री झाली तरच मदत दिली जाते. अशा अनेक संस्थांचे काम इतके चोख असते की त्यांची मौखिक प्रसिद्धी असते. अशा संस्थांनी मागायची वाट न पाहता दानशूर आपणहून मदत पाठवतात. काही जण कौटुंबिक वाढदिवशी अशा संस्थांमध्ये एक दिवस अन्न पुरवतात. पहिल्या ओवीमध्ये येणे हा शब्द महत्त्वाचा आहे. माऊली सांगतात की विश्वेश्वरा, योगेश्वरा, मी आधी भावार्थ दीपिका सांगून याप्रमाणे 9000 ओव्यांरूपी समिधांचा वाग्यज्ञ केला. तो आपल्या चरणी ठेवला. आता आपल्याला तो पसंत असल्यास मला पुढील प्रमाणे पसायदान द्यावे. तोषोनी, पसंत असल्यास हा शब्द महत्त्वाचा आहे. देणाऱ्याला संतुष्ट, खुश, समाधानी करायला हवे. त्याची आपल्याबद्दल खात्री पटायला हवी, तरच मागायचा अधिकार प्राप्त होतो आणि मगच देण्यासाठी सकारात्मक विचार केला जातो. वैद्य, इंजिनियर, वकील, अकाउंटंट इत्यादी जशा शिक्षण क्षेत्रात शाखा आहेत, त्याचप्रमाणे परमार्थामध्येही ज्ञान, कर्म, भक्ती, योग इत्यादी उपासनेच्या शाखा आहेत. शिक्षण घेऊन, अधिकार मिळवत शेवटी धन मिळवून भौतिक आयुष्य जगायचे असते, त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये उपासना करत अधिकार प्राप्त करून शेवटी मुक्ती प्राप्त करायची असते. जग दिल्या घेतल्याचे आहे. आधी दिले मग मागितले असा व्यवहार केल्यास तो प्रामाणिक असतो. सर्वजण यावर विश्वास ठेवतात. परंतु आता यातही खलप्रवृत्ती डोकावली आहे. मतदानाच्या आदल्या रात्री मते मागण्यासाठी काहीतरी गुपचूपपणे वाटप केले जाते. लोकशाहीची ऐशी की तैसी. यात ना गरिबांसाठी तळमळ, ना लोकशाहीची बूज. सर्व काही सत्तेसाठी. तुकाराम बुवांच्या मुलांनी ऊसाचा हट्ट केला. पत्नी आवडी गरजायला लागली. तेव्हा बुवा ऊसाच्या मळ्यावर काम करायला गेले आणि त्याची दिवसभराची मजुरी पैशांमध्ये ऊसाच्या एका मोळीपेक्षा जास्त असूनही ते नाकारून ऊसाची एक मोळी घेऊन घरी आले. या पहिल्या ओवीमधील विश्वात्मके देवे या शब्दाचा अर्थ माऊलींचे सद्गुरू निवृत्तीनाथ असा घेतला जातो. कारण माऊलींनी भावार्थ दीपिकेमधील एका ओवीमध्ये त्यांच्या सद्गुरूंना विश्वात्मक असे म्हटले आहे आणि म्हणून याचा अर्थ माऊलींनी पसायदान आपल्या सद्गुरूंजवळ मागितले आहे असा घेतला जातो. अर्थात अशा मताचा मी पूर्ण आदर करतो, परंतु मला असे वाटते की ही संगती अंतिम ओवीशी टिकत नाही. कारण अंतिम ओवी आहे, तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येथे विश्वेश्वर म्हणजे विश्वांचा ईश्वर, आत्मपरब्रह्म असा आहे. याचा अर्थ पसायदान मागितले सद्गुरूंजवळ आणि शेवटी पसायदान मागून पूर्ण झाले असे आत्मपरब्रह्माला सांगितले असे होते. तसेच हे मागणे पूर्ण होईल असा वर सद्गुरूंनी दिला की आत्मपरब्रह्माने दिला असा संभ्रम होतो. हे मला सुसंगत वाटत नाही. म्हणून विश्वात्मके देवे याचा अर्थ आत्मपरब्रह्म असा आहे. याचा अर्थ माऊलींनी पसायदान आत्मपरब्रह्माकडे मागितले आणि ते कसे द्यावे ते सांगून पूर्ण झाल्याचेही आत्मपरब्रह्मालाच सांगितले. हे सुसंगत वाटते. याची संगती शेवटच्या ओळीमधील वरे या शब्दालाही सुसंगत आहे. वर आत्मपरब्रह्माने दिला. अशा प्रकारे माऊलींनी पसायदान आत्मपरब्रह्माला सादर केल्यावर ते कसे द्यावे हेही त्यांनी आत्मपरब्रह्माला सांगितले. परंतु हे पसायदान आपल्याला मिळेल का, आपली मागणी पूर्ण होईल का, याबद्दल माऊली साशंक होते. त्यावेळी समोर श्रोत्यांमध्ये बसलेल्या त्यांच्या सद्गुरू निवृत्तीनाथांनी त्यांना खुणेने असा दिलासा दिला की ज्ञानोबा, काही काळजी करू नका. हे तुमचे पसायदान आत्मपरब्रह्माकडे नक्की रुजू होईल. हे कसे होते त्याचे थोडे विवरण पाहू. परीक्षेसाठी शाळेत जाताना बाळू देवासमोर हात जोडून देवाला प्रार्थना करत होता की देवा, मला पेपर चांगला जाऊ दे. त्याच्या चेहऱ्यावरील काळजी पाहून त्याची आई सौ बाळकोबा
बाळूला म्हणाल्या, बाळू, काही काळजी करू नको. देवाच्या कृपेने तुला पेपर सोपा जाईल. आईच्या या अशा आश्वासनाने बाळूला आनंद झाला आणि मोकळ्या मनाने आनंदाने शाळेत गेला. येथेही अशाच भावनेने माऊलींनी आत्मपरब्रह्माला प्रार्थना केली आणि त्यावेळी श्रोत्यांमध्ये बसलेल्या त्यांच्या सद्गुरू निवृत्तीनाथांनी त्यांना खुणेने असा दिलासा दिला की ज्ञानोबा, काही काळजी करू नका. हे तुमचे पसायदान आत्मपरब्रह्माकडे नक्की रुजू होईल. निश्चिंत व्हा. त्यामुळे माऊली आश्वस्त झाले, सुखी झाले, आनंदी झाले. वाघयज्ञ करताना माऊलींनी त्यात त्यांचे सर्व ज्ञान, बुद्धी, शक्ती, युक्ती अर्पण केली. जवळ काहीही ठेवले नाही. कारण ज्ञान, बुद्धी, शक्ती, युक्ती या पलीकडे अर्पण करायला त्यांच्याकडे आणखी काहीही नव्हते. असे ज्ञान, बुद्धी, शक्ती, युक्ती हेच त्यांचे सर्वस्व धन. यज्ञाच्या संकल्पनेप्रमाणे जे काही असे जवळ होते ते सर्व वाघयज्ञात समर्पण केले. मागायच्या आधी जवळचे सर्व काही देऊन तयारी केली. फुकटेपणा केला नाही. हा आपणा सर्वांना धडा गिरवायला दिला आहे. याचप्रमाणे काहीही वैयक्तिक मागणे मागितलेले नाही. जे काही मागितले ते निरपेक्षपणे सर्वांच्या कल्याणासाठी मागितले. परंतु माऊलींच्या वाघयज्ञात सर्वस्वाची आहुती देण्यात एक गोष्ट आपोआप छुपी घडली. यज्ञ करताना यजमानाने स्वतःजवळील सर्वस्वाची आहुती दिली की ते आहुती दिलेले यजमानापासून कायमकरिता दूर जाते. ते सर्व पुन्हा मेहनत घेऊन मिळवावे लागते. परंतु माऊलींनी दिलेली आहुती म्हणजे ज्ञान. ज्ञान आहुतीत दिल्याने आपोआप वृद्धिंगत झाले. कारण ज्ञानाची महती थोर आहे. ज्ञानम न चोरयते न विनश्यती, ज्ञानम ददता वृद्धिम गच्छती. ज्ञानाची चोरी होत नाही. मिळालेले ज्ञान कधीही नष्ट होत नाही. ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते आपल्याकडचे वाढते. याचे प्रत्यंतर म्हणजे भावार्थ दीपिकेनंतर माऊलींनी तितकाच दैदिप्यमान अद्भुत अशा अमृतानुभव या महान ग्रंथाची निर्मिती केली. हा ग्रंथ ज्ञानियांमधील ज्ञानियांसाठी आहे. ज्ञानियांकडून ग्रंथाची निर्मिती होते. यावरून ग्रंथ महात्म्य, ग्रंथ गौरव समजून घ्यावा. जगतात सर्वत्र कायमकरिता प्रशांतता टिकावी. कोणामध्ये दुष्टावा नसावा. कोठेही शत्रुत्व नसावे. सर्वांनी सत्कर्म करण्यात रत असावे. सर्वत्र परस्पर मैत्रीची भावना असावी. ही पुढील ओवींमध्ये व्यक्त केलेली तळमळ यामागे आहे. पुढील प्रवचनांमध्ये दुसरी ओवी पाहू. हरिओम.